नमस्कार सर्वांना। गुढीपाडव्याला अनेक जणी मराठमोळ्या ड्रेसिंगमध्ये शोभायात्रासह घरगुती कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। अशावेळी त्या स्टाईलचे काकूबाई टाईप ब्लाऊज डिझाईन असतील तर किती नव्या डिझाईनची आणि महागडी साडी असली तरी लुक खुलून येत नाही। काटापदराच्या साड्यांवर पैठणींवर छान दिसतील असे काही लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न आता आपण पाहणार आहोत, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुमची साडी ही सेमी सिल्क किंवा कॉटनची असेल तर तुम्ही हातांचे बलून पॅटर्न शिवू शकता। पैठणीवर संपूर्ण पाठीवर आणि हातांवर वर्क असलेल्या पॅटर्नचे ब्लाऊज उठून दिसेल। सेमी सिल्क साड्यांवर ब्लाऊज पीसवर पॅटर्न प्रिंट केलेले असते। अशावेळी त्या ब्लाऊजला नॉट्स लावून तुम्ही त्याचा लुक अधिक खुलवू शकता। हातांवर जाळीच्या डिझाईन आणि तसेच बॅकवरही डिझाईन निवडल्यास युनिक लुक मिळेल। अभिनेत्री अमृता खानविलकरचा साडी लुक पाहून त्याप्रमाणे तुम्ही परफेक्ट पारंपरिक ड्रेसिंग करू शकता। लाल साडीवर तिने फुल हातांचे ब्लाऊज निवडले आहे। जर तुम्ही नॉट्स ब्लाऊज डिझाईन करत असाल तर त्यावर लटकन देखील लावू शकता, पण नॉट्सचे रंग ब्लाऊजला सूट करायला हवा। जर तुम्हाला लटकन आवडत असतील तर तुम्ही कापडातूनच टॅसलसारखे डिझाईन शिवू शकता, जेणेकरून ब्लाऊज अधिक सुंदर दिसेल। सोनेरी रंगाचे लटकन प्रत्येक ब्लाऊजला शोभत नाहीत, हे कधी कधी जुन्या पद्धतीचे दिसते, त्यामुळे लटकनची निवड करताना नवीन रंग वापरून पहा। 3/4 स्लीव्ज आणि फुल बॅक कव्हर्ड असलेल्या ब्लाऊजमध्ये तुमची फिगर अधिक चांगल्या प्रकारे दिसेल। स्लीवलेस ब्लाऊज कोणत्याही साडीवर तुम्ही घालू शकता। जर तुमचे दंड जाड असतील तर खांद्याजवळचा भाग जास्त मोठा नसावा। लहान शिवल्यास तुमचे नेक बोन्स अधिक खुलून दिसतील। गुढीपाडव्यासाठी तुम्ही स्टोन्सनी भरलेले पॅटर्न ट्राय करू शकता। सहावारी किंवा नऊवारी साडीवर घालण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। हेवी वर्क असलेल्या ब्लाऊजवर मागे नेट लावून पॅटर्न शिवता येतं, किंवा तुम्ही या ब्लाऊजवर आपल्या पतीचे नाव किंवा स्वतःचे नाव लिहून घेऊ शकता। हातांवर गोल्डन किंवा साडीच्या रंगाला साजेसे पॅच सुद्धा सुंदर दिसेल। तर यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही हे ब्लाऊजचे पॅटर्न नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग म्हणजे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।